वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः अमानित्वमदम्भित्वमहिंसा शान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः अमानित्व रात्री आपण अमानित्व या शब्दाचा विचार केला. ज्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे मान प्रतिष्ठेच्या संबंधी लालसा नाही अशा प्रकारचं अमानित्व आपण पाहिलं होतं. माऊलीने त्याविषयी हे सांगितलं, पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी ना ऐकावी हा अमुका ऐसी नोहाविषयीची लोका. स्वतःची पूज्यता स्वतःच्या डोळ्याने पाहण्याची इच्छा करू, स्वतःची कीर्ती इतरांच्या मुखातून ऐकण्याची सवय किंवा ऐकण्याचा मानस करू नये. आणि विशेषतः सांगत असताना वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी विडिवे माझी दडे महिमे बेले. आपली महिमा लोक वर्णन करतील त्या भीतीनं तो काय करतो, वाचस्पतीचे निपाडे. वाचस्पती म्हणजे देवगुरु बृहस्पतीला वाचस्पती म्हटले. वाचस्पती सारखी विद्वत्ता ज्याच्यामध्ये आहे, केवढा विद्वान आणि सर्वज्ञ आहे. ज्ञानी असल्यामुळे सर्वज्ञ म्हणजे काय, सर्वं जानाति इति सर्वज्ञ. जो सर्व जाणतो त्याला सर्वज्ञ म्हणतात. अशा सर्वज्ञ पुरुष पण आपली महिमा स्वतःच्या कानाने ऐकू इच्छित नाही. म्हणजे कसल्याही प्रकारची प्रशंसा कोणी आपली केली तर तिला त्या ठिकाणी स्वतः ऐकण्याची इच्छा करत नाही. लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू उगेपणी चांगू आथी भरू. किती मस्त महत्वाची गोष्ट माऊली सांगतात की लौकिकाचा उद्वेगू, त्याला लौकिकाचा कंटाळा आलेला आहे, उद्वेग आलेला आहे की माझा लौकिक लोकांमध्ये होऊ नये अशा प्रकारची ज्याची इच्छा असते. चातुर्य लपवी महत्व हरपी पिसेपण मिरवी आवडोनी. एखाद्या वेड्या पिशासारखा वागतो, लोकाला कळू देत नाही की मी महात्मा आहे म्हणून. किती विशेष आहे, मी महात्मा आहे, मी विद्वान आहे, मी फार महिमाशाली व्यक्ती आहे, सर्वज्ञ आहे, हे कोणालाही कळू देत नाही. स्वतःच चातुर्य शहाणपण लपून ठेवतो, स्वतःच महत्व हरवून टाकतो आणि जगामध्ये वेड्या पिशा पण मानतात. श्रीमद भागवतामध्ये वृषभदेवाचं चरित्र आहे, जे महाराज भरताचे वडील होते आणि भगवंताचे अंश अवतार वृषभदेव. वृषभदेव शब्दाचा अर्थ आहे, वृष शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. वृषेन ज्ञानेन भाती इति वृषभः. जो ज्ञानामुळे शोभतो त्याला वृषभ म्हणतात. ज्यांच्यामध्ये ज्ञान आहे, सर्वज्ञता आहे. आणि अशा प्रकारची सर्वज्ञता जरी त्यांनी प्राप्त केली असेल पण पिशासारखा राहतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो.
काशीमध्ये आम्ही ज्यावेळी शिकायचो आणि काशीचे प्रकांड पंडित होते, त्यांच्याकडे आम्ही वेदांताचे न्यायाचे पाठ घ्यायचो. एके दिवशी असा प्रसंग होता, माझा नियम होता दररोज गंगेचं स्नान करायचं 3:30 ते 4च्या दरम्यान, आणि कमंडलामध्ये पाणी घेऊन भगवान विश्वनाथाचा अभिषेक करायचा. रोज जाऊन रोज पाणी चढवायचं. पाणी एक आमच्याच मठामध्ये एक महान संत राहत होते, काशीचे 1 नंबर विद्वान होते ते, शंकर भारतीजी म्हणून, प्रकांड पंडित, मोठमोठे पंडित त्यांच्याकडे शिकायला यायचे. तर ते अगोदर त्यांचं पाणी पडायचं, नंतर माझं पडायचं. मी त्यांच्या मागेच जायचो, त्यांना अगोदर सन्मान होता. आणि इतक्या लवकर काही कोणी यायचं नाही. ठीक 4:15 वाजता महाराजजी अभिषेक करायचे पाण्याने, जे गंगाजलाने. त्यांचं संपलं की मी मग टाकायचो, असा नियम होता. एके दिवशी मी गंगा जल घेऊन मंदिरात पोहोचलो. मंदिराचा ते जल अर्पण केलं, फुलं अर्पण केले, पूजा. तर मंदिराच्या बाहेर निघू लागलो तर लोकांची लाईन लागलेली होती. वास्तविक काय असतं की भगवंताला आपण बेल, फूल, पुष्प, तुळशी वाहतो आणि ते दुसऱ्या दिवशी निर्माल्य होत असतं. आता आज रात्री वाहिलं की दुसऱ्या दिवशी काय होतं ते काढून घेतो, ते निर्माल्य. आणि पुजाऱ्याने काय करावं लागतं, ते काढत असताना आपल्या डोक्याला लावायचं आणि त्याचा सुगंध घ्यायचा आणि नंतर ते बाजूला ठेवून द्यायचं. जो पुजारी असतो मंदिरात समजा, तर तो निर्माल्याचा सन्मान, आदर आहे. आणि ते कसं, आता लोकांचे फुलं व्हायला हातात फुलं, कोणाचं बेलपत्र गळून पडलं, कोणाच्या तुळशीचे पानं गळून पडलेले, कोणाचे फुलं गळून पडले, आणि लोक त्याला तुडून जायचे. अरे कधी कधी माणूस धर्म करायला जातो तर अधर्म होतो. काय होतं, ज्ञान नसल्यामुळे. धर्म जेवढी सूक्ष्म वस्तू आहे तेवढी कोणतीच वस्तू सूक्ष्म नाही. धर्माचं आचरण अतिशय सूक्ष्म असतं, लक्षात ठेवा. थोडं जरी चुकलं तर धर्म क्षमा करत नाही, लगेच पाप लागतं माणसाला, दोष लागतात. आणि योग्य केलं तर पुण्य लाभतं. परंतु योग्य काय आणि अयोग्य काय हे अगोदर कळालं पाहिजे की नाही. आणि ते कळण्यासाठी शास्त्र शिकावं लागतं. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे आपल्या मनानं तर आपल्याला कळणार नाही. मग त्याच्यासाठी गुरुच्या मुखातून, विद्वानाच्या मुखातून शास्त्र शिकावं लागतं. आणि शास्त्रामध्ये सर्व गोष्टी आहेत. म्हणून म्हटले गीतेमध्ये, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्मिहारसि. कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, चांगलं काय, वाईट काय, पुण्य कशाने घडतं, पाप कशाने घडतं, या सर्व गोष्टीचा विचार शास्त्रामध्ये आहे. या गोष्टीचा विचार धर्मशास्त्रामध्ये आहे. या सर्व आपल्या ज्या आचरणात कर्मकांडाच्या गोष्टी आहेत, कर्माच्या, त्या सर्व धर्मशास्त्रामध्ये आहे, कर्मकांड शास्त्रामध्ये. आणि म्हणून शास्त्र जसे सांगेल तसं राहावं लागतं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, तर ते राज्यही तृण मानावे, असं माऊली म्हणतात. शास्त्राला महत्व आहे. आमचे गुरुजी सांगायचे, बाबा शास्त्र वाक्यम प्रमाणम, बाबा वाक्यम प्रमाणम न. कोणी बाबा सांगतो म्हणून त्याचं वाक्य प्रमाण आहे ते नाही, शास्त्राचं वाक्य प्रमाण आहे. बाबा वाक्य प्रमाण असे गुरुजी सांगायचे. कारण ते सर्व शास्त्राचे ज्ञाता होते, श्रोत्रिय होते, ब्रह्मनिष्ठ होते, कृपाळू होते. आता नसले तरी लोक लावून राहिले पाठीमाग, नावाच्या पाठीमाग, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ. काल एक पत्रिका वाचली तर अर्धपान तर त्याच्या डिग्र्यात होत्या. अर्धपान नावाखाली काय काय होत. आणि इथं सांगितलं की चातुर्य लपवी. मी शहाणा आहे हे सुद्धा दाखवायचं नाही, मी विद्वान आहे हे सुद्धा दाखवायचं नाही, मी साधू आहे हे सुद्धा दाखवायचं नाही.
तुकोबराय म्हणतात, व्हावे लहाना हुनी लहान, मोठं व्हायचा प्रयत्न करायचा. अरे मोठं होण्यात दुःख आहे आणि लहान होण्यात सुख आहे. जयांगी मोठेपण तया यातना, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. प्रत्येकाला, कोणाला लेकराला जरी विचारलं की बाबा तू लहान व्हायचं, ते म्हणतं मला मोठं व्हायचं. छोटा कीर्तनकार असेल त्याला वाटते मोठा कीर्तनकार मी झालो पाहिजे. स्वतः पोथी वाचणारा असेल छोटा, त्याला वाटते मोठा कथाकार झालो पाहिजे. काही झालो पाहिजे ही भावना समाप्त झाली पाहिजे. तिथून पुढे परमार्थाला सुरुवात होते. आणि तुम्ही इतके विद्वान झाल्यानंतर सुद्धा तुमच्या त्या भावना जात नाही, मग आपण परमार्थिकच झालो नाही तर परमार्थ कसा कळेल आपल्याला? आपण धार्मिक झालो नाही, धर्म कळणार नाही. पारमार्थिक झालो नाही तर परमार्थ कळणार नाही. अरे ज्याला परमार्थ कळाला तो पारमार्थिक, ज्याला धर्म कळाला तो धार्मिक, ज्याला कर्म कळाला तो पंडित. असे गुरुजी सांगायचे, सोप्या भाषेतल्या गोष्टी. अवघड गुरुजी सोप्या भाषेत सांगायचे. ही गुरुजींची हटवती होती. विद्वान कोणाला म्हणतात, जे सोपं अवघड करून सांगतो त्याला म्हणतात पंडित. आणि गुरुजी अवघड विषय सोपं करून सांगायचे, ते साधू होते. ऐकणाऱ्याचं कल्याण झालं पाहिजे हा त्यांचा सांगण्याचा हेतू होता. आणि विद्वानाला समोरच्याला कळो न कळो काही घेणं देणं नाही, तो त्यांची विद्वत्ता छाटत राहतो. लोकांनी मला विद्वान म्हणायला पाहिजे. आणि तुम्ही कोणाला विद्वान म्हणता, जे तुम्हाला सांगणाऱ्याचं कळत नाही, म्हणतो बापरे लय विद्वान आहे, काहीच कळालं नाही. आता त्याला सुद्धा कळाले का नाही हा प्रश्न आहे. अरे बाबा, कळण्यासाठी सद्गुरूची सेवा करावी लागते, शास्त्र श्रवण करावं लागतं, साधना करावी लागते, त्याच्याशिवाय कळत नाही. आणि केव्हा केव्हा कसं वाटतं, कळल्यासारखं वाटतं पण तो भ्रम आहे. कळल्यासारखं वाटणं हा सुद्धा भ्रम आहे. म्हणून भ्रममुक्ती शास्त्र श्रवणाने होते, परंतु ती विद्या गुरुमुखातून आलेली पाहिजे. गुरुमुखिरियम विद्या, गुरुच्या मुखातून आलेली विद्या असावी. आणि अमृतानुभवामध्ये काय म्हटलं, साक्षात विद्या ही शांकरी, गुरुत्या खेया विद्या. अमृतानुभवाच्या श्लोकामध्ये म्हटले, पहिले 5 श्लोक आहेत का नाही, त्याच्यामध्ये म्हटलं की गुरु इत्या खेया विद्या, गुरुच्या मुखातून जे येते तिला विद्या म्हणतात. कोणती विद्या? साक्षात विद्या ही शांकरी, शांकरी विद्या. शांकरी विद्या म्हणजे काय? भगवान शंकरापासून आलेलं जे वेदांत विद्या, ती किंवा शंकराचार्यांच्या पासून आलेली विद्या. म्हणून म्हटलेलं आहे, माऊलीनच म्हटलेलं आहे की बाबा, भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य अनुभवतू के नाले. भाष्यकार जगद्गुरु शंकराचार्य आहे. आणि आपले गुरु कोण आहेत? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा. सर्वांचे आदिगुरु भगवान शंकर आहे. काय भागवतामध्ये वर्णन आहे, विद्या कामस्तु गिरिजम भजेत. तुम्हाला ब्रह्मविद्येची प्राप्ती करून घ्यायची असेल तर शंकराची उपासना करा. भगवान शंकर ब्रह्मज्ञानाचे आचार्य आहे आणि त्यांची जर उपासना केली तर तुम्हाला विद्या मिळेल. काय सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता, निवृत्तीनाथ सदाशिवाचे अवतार. आणि ते सदाशिव म्हणजे शंकर. आणि भगवान महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग महाविष्णूचे अवतार कोण? ज्ञानेश्वर माऊली. मग ज्ञानेश्वर माऊलीला ब्रह्मविद्या ऐकण्यासाठी कोणाकडून ऐकली? शंकराकडून, म्हणजे निवृत्तीनाथाकडून. निवृत्तीनाथ शंकर होते. मग माऊलीला जर ब्रह्मज्ञान ब्रह्मविद्या शंकराकडून ऐकावी लागते. ज्याला इच्छा असेल आत्मविद्या प्राप्तीची, आता तो ब्रह्म जिज्ञासा, ज्याला ब्रह्मप्राप्तीची जिज्ञासा आहे, ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा आहे, ब्रह्म काय आहे हे जाणण्याची जिज्ञासा आहे,
त्याने विद्या प्राप्त करण्यासाठी शंकराची उपासना करावी. म्हणून इथे सांगितलेलं आहे की महात्म्याचे तुम्हाला उदाहरण सांगत होतो. मग मी मंदिरातून विश्वनाथाच्या बाहेर आलो तर एक भिकाऱ्यासारखा, म्हणजे अंगाचे कपडे मळालेले, अंगावर किटन चढलेलं, मळ चढलेला, केसामध्ये कितीतरी दिवसाचं पाणी तेल आहे की नाही, असं नाही, असं भिकाऱ्यासारखं दिसायचं. एखादा भिकारी असतो ना वेडा, आणि ते फुलं वेचत होते असे. लोक त्याच्यावर पाय देऊ लागले आणि ते वेचत होते फुलं, बेलाचे पानं असे. कोणाचे लोकांचे पाय पडू नये, हे देवाचं निर्माल्य आहे, हे देवाला वाहनाची फुलं आहे. मग वेड्याला कळालं का शहाण्याला कळालं? शहाणे लाईनीमध्ये पूजा घेऊन उभे आणि वेडा वेचायला लागला. मग वेडा चांगला का शहाणा चांगला? अरे पा, मग सांगतो गोष्ट की मग आम्ही पाठाला चाललो होतो, मी ते पाहत होतो. म्हणलं पहा, वेडा माणूस आहे, पण याला कळालं की बा देवाचे फुलं लोक पायान तोडवायला लागले, हा माणूस उचलून राहिला, साफ करून राहिला रस्ता. आणि आम्ही मग पाठाला गेलो. पाठ सांगणारे काशीचे विद्वान पंडित होते, त्यांच्याकडे पाठ चालू होता. पाठाला बसलो होतो आणि तोच वेडा पिसा माणूस कधी न तो आमच्या पाठाच्या पाठीमागे येऊन बसला. 15-20 लोक होतो आम्ही पाठाला, आणि ते आमच्या मागे येऊन बसला. तो गुरुजी शिकवत असताना न्यायशास्त्राचा संदर्भ आला आणि त्या न्यायशास्त्राचा श्लोक आणि सूत्र पाहिजे होतं. तर ते श्लोक त्यांना आठवत नव्हता गुरुजींना, पण कोणत्या पुस्तकात होता हे त्यांना माहित होतं. काय मग त्यांनी सांगितलं, गड्यानो पोरांनो, लायब्ररीमध्ये शेजारीच लावलेली होती, त्या दुसऱ्या नंबरच्या खान्यामध्ये 4थ्या क्रमांकाच्या पुस्तकामध्ये 103 नंबरच्या पानावरती 4थ्या नंबरच्या ओळीवर लिहिलेलं आहे. ते पुस्तक घेऊन ये. किती विद्वान आहे, ध्यान. तुम्हाला तर हे ऐकलेलं आता झाल्यानंतर ध्यानात राहतं की सोडून द्या, पण सकाळी काय खाल्लं संध्याकाळी सांगता येत नाही, इतकं तर तुमची स्मृती दांडगी. आणि त्यावेळी ते भिकाऱ्यासारखे बसले होते, म्हणजे काही पुस्तक आणू नका, मी सांगतो. फटाफट सूत्र सांगितले आणि फटाफट श्लोक सांगितले, संस्कृत मध्ये बोलायला लागले. मी तर स्वतः पाहिलं होतं त्यांना. मी पाठीमागे पळाले, बाप रे म्हटलं, किती विद्वान माणूस आहे, किती विद्वान साधू आहे. आणि पाहिलं तर वेड्या पिशाचं, आंघोळ नाही, काय नाही, केस कोणकडच्या कोणकड, फाटके काळे, बिलकुल कपडे खराब झालेले. फटाफट सांगितलं आणि तो पाठच संपला. त्यांनी सांगितलं, समजा संस्कृत व भाषेत आम्हाला बोलता बी येते, कळते बी, शिकलोच आम्ही संस्कृत मध्ये. सर्वजण विद्वान होते आणि ते आम्हाला सांगणारे गुरुजी तर मग विद्वानच होते, महान विद्वान. ते तर चक्क झाले, डोक्याला हात लावला त्याने. अरे बाप रे, त्यांनी काही कोणी पाहिलं, पण मी प्रत्यक्ष पाहिलं ना ते फुलं उचलताना. मी सुद्धा म्हटलं, वेडा माणूस फुलं उचलून राहिला गो. आणि असे बोलले, सांगितलं जे सांगायचं, फटकन उठले ना असे पळाले तिथून. आमचे ते गुरुजी म्हणाले की त्यांना शोधान पुन्हा ना, इथं आम्ही 7-8 जण गेलो शोधायला, पुन्हा कुठं सापडली. पिशे पण मिरवी जगा माझी, वेड्या पिशेच्या माऊली म्हणतात, पिशे पण मिरवी जगा माझू, लौकिकाचा उद्वेग, लौकिक आपला व्हावा अशी इच्छा. किती विद्वान आहे. अरे आम्हाला शिकवणारे काशीत 1 नंबर विद्वान, आणि त्याच्याही पेक्षा ते वेडा विद्वान निघाला. तर त्या आमच्या गुरुजीने सांगितले, अशी विद्वत्ता मी सुद्धा माझ्या डोळ्यानं पाहिली नाही, ऐकली नाही. किती प्रकांड व्यक्ती आहे तो. अरे बाप रे, इथं आणून त्यांना स्नान घालू, त्यांना सर्व करू, सत्कार करू. अरे सत्काराची इच्छा असती तर तो पळून गेला असता का? तुम्ही तो पळून गेलेले जमा होता. काय नाही, नुसतं उपरण नारळासाठी. काय असतं तुमच्या आहेरामध्ये? तेवढंच जर पाहुण्यांना नाही दिलं, त्याच्या लग्नात मी शाल टाकली होती तेव्हा मला उपरणच सुद्धा दिलं, पुन्हा त्याच्या कोणत्याच लग्नात जाणार नाही. एवढे तुमचे विचार असतात, संकल्प. म्हणजे अज्ञानामध्ये काय घडतं आणि ज्ञानात काय घडतं.
अज्ञानात जे घडायचं नाही ते घडतं आणि ज्ञानामध्ये जे घडू नये ते घडतं, म्हणून ज्ञान श्रेष्ठ आहे. गीता सांगते की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगामध्ये नाही. तुम्ही मळाल्यानंतर स्नान नाही केलं, तुम्हाला स्नान करून पवित्र व्हावं लागतं. मग स्नान करूनही तुम्ही पवित्र झाले का? पूजेला बसले पुन्हा आचमन करावं लागतं ना, अंगावर पाणी शिंपडून घ्यावं लागतं. तिथंही म्हणावं लागतं ओमा पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभयाभ्यंतर शुची. केशवाय नम, माधवाय नम, नारायणाय नम, गोविंदाय नम. असतो प्रक्षालय, डोळ्याला पाणी लावा. अरे सांगणारात पवित्र आहे का पवित्र हे माहित नाही, कशाच डोळ्याला पाणी लावून घ्यायचं, कानाला पाणी काय? निवळ थोतांडा आहे, त्यालाच आपण परमार्थ समजला आजपर्यंत. काय म्हणून तुकोबरायांनी मर्म सांगितलं आहे ते वर्म वेगळेची. परमार्थाचं वर्म वेगळे बाबांनो. तुम्ही ज्याला आजपर्यंत परमार्थ समजत आला ते परमार्थ नाही. ज्याला तुम्ही आजपर्यंत कीर्तन समजत आला ते कीर्तनच नाही. ज्याला तुम्ही काही समजत आले पोथी पुराण ते नाही. ज्या दिवशी अधिकारी पुरुषांच्या वाणीतून ते शब्द येतील त्यावेळी समजायचं की ही पोथी, हे कीर्तन, हे प्रवचन अधिकारी पुरुषाच्या. आणि अनाधिकाऱ्याने त्याचा उच्चार सुद्धा करू नये, केला तर काय व्यर्थ होईल. अनुभव वाचोनी बडबडती थे तुकोबाराय म्हणतात. मग किती अवघड गोष्ट आहे बाबांनी. म्हणून महात्म्या साधूंनी म्हटलं, तुकोबारायांनी म्हटलं परमार्थ नो हे लेकुराच्या. लेकुराच्या म्हणजे अज्ञानी माणसाच्या गोष्टी परमार्थ नाही. लेकुराच्या म्हणजे अधिकारी पुरुषाच्या गोष्टी परमार्थ. तर हे गाथा कळायला पाहिजे, ज्ञानेश्वरी कळाली पाहिजे, परंतु ते गुरुच्या मुखातून आल्यानंतर कळते. काही काही लोक भाषाविद असतात, विद्वान असतात भाषेचे, त्यांना कळतं सर्व वाचल्याबरोबर, परंतु त्यांचं कळणं वांज कळणं आहे. त्या कळण्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून त्यांच्या ऐकण्यातून आपण जे ऐकतो त्यात परमार्थ नाही. आणि परमार्थ ऐकण्याला किती, अरे गुरुजी सांगायचे पंढरपूरला पाठ, तर एवढ्या मोठ्या पंढरपुरामध्ये 15-20 लोक ऐकायचे, साधू लोक. सोन्याच्या दुकानात गर्दी असते का? भाजीपाल्याच्या दुकानात तोंड पाहायला दिसत नाही. सोनं ते सोनं आहे बाबा. अरे गुरुजी सोनं होते आणि त्यांनी अनेक लोकांच्या जीवनाचं सोनं केलं. वेदांतांनी त्यांनी मोक्ष दिला. अशा प्रकारचे हे संत असतात. आता तसे संत पाहायला मिळतात का? नाही मिळत. आता बेगडी सर्व नकली, कोण येतं काय काय सांगतं, काय काय सांगून जाते. म्हणून परमार्थ राहिला नाही, परमार्थाचं नुसतं प्रतीक राहिलं. अरे नाटकामध्ये एखादा शिवाजी महाराजाचं पार्ट घेतो, ते शिवाजी महाराज होऊ शकतो का? फक्त ते दिसतं शिवाजी महाराज सारखं, ते प्रतीक आहे. आणि आपण प्रतीकाला बोललेलो आहोत, आभासाला बोललेलो आहोत, भ्रमाला बोललेलो आहोत, मोहाला बोललेलो आहोत. मग असली जी गोष्ट आहे ती साधू शिवाय कळत नाही. असली जी आहे, मग त्याच्यासाठी जीवनामध्ये उत्तम अधिकारी पुरुषाचा संघ, एक क्षण जरी घडला संघ आणि त्यांचा एक शब्द ऐकला तर काम होतं. पूर्ण पोथी ऐकायचं काम आहे का? नामा